काढते गिलास घ्या माझ्या आज गिलास. तुमच्या घरामध्ये देव आहे, तुमचा संदेश दिलेला आहे. देवाला धन्यवाद आणि देवाला गौरव. त्या ह्याच्यासाठी प्रार्थना केली. देव सांगणार आज घरामध्ये जो विश्वास करतो तो तारण पाव, नाहीतर नाही. विश्वास म्हटलं तर काय? मत्ताई वर्तमान 17 अध्याय 20 वचन. 20 वचन सर. हा, 18 11 20 त्या मत्ताई वर्तमान. 20 वचन. पहा, हा, आपण वर यरूशलेमात जात आहोत आणि मनुष्याच्या पुत्राला मुख्य याजकांच्या व शास्त्रांच्या हाती धरून देण्यात येईल. ते त्याला मरणदंड ठरवितील, थट्टा करावयास, फटके मारावयास, वधस्तंभावर खिळावयास, त्याला विदेशांचे स्वाधीन करतील आणि तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठेल. आज वर्षा आम्ही करतोच राहतो. गुड फ्रायडे करतो, क्रिसमस करतो. गुड फ्रायडे क्रिसमस हे लोकांना दाखवायला, काय हे लोकांना दाखवायला. परंतु आमचा विश्वास कशामध्ये पाहिजे? वचनावर पाहिजे. वचनावर चालायला पाहिजे. आणि ते अभिषेकाचा आत्मा आमच्यावर पाहिजे. आज अभिषेकाचा आत्मा आमच्यावर नाही तर कसं चालणार? मत्ताई 17:20 मध्ये काय सांगते बघा. मत्ताई 17:20. त्याने हा, त्यास म्हटले, हा. तुमच्या अविश्वासामुळे. हा. कारण मी तुम्हाला कसे सांगतो की हा. जर तुम्हामध्ये मोहरीच्या दाण्यावर विश्वास असेल हा. तर या डोंगराला तेथून तिकडे हा. तिकडे सरक हा. असे तुम्ही म्हटल्यास तो सरकेल. हा. तुम्हाला काही असाध्य होणार नाही. हा. तरी पण प्रार्थना उपास या वाचून असल्या जातीचे भूत निघत नाही. बस. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. काय सांगतोय? चोर आहे याच्यात मोरे म्हणतात ना मराठी मध्ये. मोऱ्याचा दानामध्ये एवढा विश्वास असला, आज बाबा बरा होतोय. हालेलुया. हालेलुया. ते प्रार्थनामध्ये होईल. ते आमच्या घरामध्ये विश्वास पाहिजे. ह्यांना विश्वास झाला, ह्याने नक्की गॅरंटी होतं. या निसर्गामध्ये एक साक्षी आहे. प्रेज द लॉर्ड. काय म्हटलं तर येशू स्वतः येशू काय म्हटला? राहिल्याच्या दाण्यावर विश्वास केला तरच होणार, नाही तर नाही. हे तेल मी आज द्यालोय प्रेयर करून. आज प्रेयर केलेलं आहे. ह्याच्यामध्ये काय तेल म्हणून समजून घेऊ नका. येशूचा रक्त आहे. त्या येशूच्या रक्तामध्ये केवढं ताकद आहे कुणाला माहिती नाही. साधारण तेल म्हणून टाकता टाकलं. ह्याच्यामध्ये पाणी 2 थेंब घालून घेतलं तर ते कुणाला आजार येणार नाही, कुणाला काय भूते लागणार नाही, कुणाला जादूटोर लागणार नाही, कुणाला भानुमती लागणार नाही, कुणाचे डोळे आमच्यावर पडणार नाही, वाईट नजरे पडणार नाही. परंतु याकोबाचा पुस्तक 1 अध्याय 21 वचन. पहिली अध्याय 21 वचन काय सांगतो? हा, पहिली अध्याय 21 वचन. यास्त सर्व मलिनता व उच्चमळून आलेला वैरभाव सोडून तुमच्या जीवाचे तारण करावयास समर्थ असे मुळावलेले वचन सौम्यतेने स्वीकारा. सौम्यतेने स्वीकार करा. आज कोणते आलेत बाबा? बोलल्यात ते गेल्यात. आहा, तुमच्या घरामध्ये येशू स्वतः आलाय म्हणून तुम्ही विश्वास करतात का? पास्टर आले म्हणून नाही. तुमच्या घरात येशू आलाय. आज येशू येऊन मला चालवतोय, माझं घर तारण करतोय, मला सगळं आशीर्वाद करतो. ते विश्वास कुणाला पाहिजे? जग म्हणतोय ए रे कुणाला की बोलून काय काय करायला
जगाचा विचार करू नका. जग नरकात जाते जाणार आहे सा, जग जाळीत पडणार आहे जाणार आहे सा. मग आज देवाची मुलं व्हायला तुम्हाला काय पाहिजे? काय पाहिजे? विश्वास. विश्वास. आज विश्वास काय? डोळे नव्हते त्याला. डोळे नसताना काय म्हटलं? ते बाथरूमला बोलून त्याला बोलून घेऊन येतो ना. कोण साऱ्यांकडे बाथरूमला काय म्हटलं? त्याला डोळेच नव्हते. होते का? काय म्हटलं? बाथरूम म्हटलं काय करायचं आहे? देवा मी तुला पाहायचं आहे. देवा हे मी जग बघायचं आहे. मला काय नको. काठी सोडला, काठ सोडला. काय केला? हे मला हे काय नको आहे रे. मला काही नको काठी बी नको. ए तू पडशील रे. काठी घे. ए काठी नाही, मला ताट नाही. मला तारण करणारा, मला चांगलं करणारा माझ्या बरोबर आलाय आता. तिथं मी आलेला आहे. प्रेज द लॉर्ड. तिथं येशू आला आहे. मग आज तुम्ही विश्वास केला तर येशू तुम्हाला नाही तर त्याच्यात काय आहे म्हणून टाकून सोडलं तर तुम्हाला चॅलेंज देतो. ते तुम्ही लावा. नाही 15 दिवसात त्याने चालले तर तुम्ही विश्वास करू. प्रेज द लॉर्ड. काय सांगा? जो विश्वास मध्ये घेतो त्याला होणार, आणि जो विश्वास मध्ये नाही घेणार त्याला नाही होणार. आणि तुम्ही विश्वास तुला नाही म्हटलं तर मास्टर तुम्ही सांगितलं काय झालं नाही म्हटलं मी करणार. मला माहितीये याने चालणार, मी चालत चर्चला येणार. हालेलुया. हालेलुया. मला विश्वास आहे. मला बी पाहिजे ते विश्वास. एजेकिएल 37 मध्ये देव सांगतोय वाळलेल्या हाडाला, हाड माहितीये ना, ती हाड वाळलेल्या हाडाला सोडून माणस त्याला श्वास दिला. वाचा ते एजेकिएल 37. परमेश्वराचा वरदहस्त माझवर आला. मला परमेश्वराच्या आत्म्याची स्फूर्ती होऊन त्याने उचलिले व खोऱ्यात नेऊन ठेविले. तेथे अस्थिच अस्थी होत्या. त्याने मला त्यामधून चोहोकडून फिरविले. तो पहा, त्या खोऱ्याच्या जमिनीवर पुष्कळ अस्थी होत्या. त्या अतिशुष्क होत्या. मग तो मला म्हणाला, मानवपुत्रा, हे अस्थी सजीव होतील काय? मी म्हणालो, प्रभू परमेश्वरा, हे तुलाच ठाऊक. तेव्हा तो मला म्हणाला, या अस्थीविषयी संदेश देऊन त्यास म्हण, शुष्क अस्थींनो, परमेश्वराचे वचन ऐका. प्रभू परमेश्वर या अस्थीस म्हणतो, पहा, मी तुम्हाला श्वास घालितो, म्हणजे तुम्ही सजीव व्हाल. मी तुम्हाला स्नायू लावीन, तुम्हाला मांस चढवीन, तुम्हाला त्वचेने आच्छादीन, तुम्हाला श्वास घालीन, म्हणजे तुम्ही सजीव व्हाल, आणि तुम्हाला समजेल की मी परमेश्वर आहे. वचन काय सांगतो? कन्नड मध्ये बरे ಒಣಗಿದ ಎಲುಬುಗಳಿಗೆ ಜೀವ ಕೊಟ್ಟ ದೇವರು वाळलेला हाडाला मांस दिला, आणि ज्या हाडाला मांस दिला ह्या हाडाला चालू येत नाही. मेल्याला मुडद्याला देवा चुला हे मेले काजून जिवता आहे. हालेलुया. हालेलुया. 4 दिवस खबरदास्त मध्ये का कोण मेला? लाजर. सगळेजण म्हणाले, अरे वास मारतोय, जाऊ नका. काय म्हणता? विश्वास. तू विश्वास केला तर लाजर उठून येतो. मात्र काय म्हटली? तू का गेलास? तू असलं तर माझा भाऊ मरत नव्हता, वाचत होता. मग आता तर विश्वास कर ना. अरे बापरे, ती काय म्हणते, 4 दिवस झालं आता वास मारायला ते काढलं तर कुठं? तू आता विश्वास कर. विश्वास केला? विश्वास कसं केली? आत ढगमळती,
विश्वास होता वाऱ्यात